Good morning. And this is a new way of waking someone. अरे तुम लोग किसको डरा रहे हो? हाँ, मेरी लड़की को या माही को? How is your morning, Mahi? इधर हमारा आइडिया नहीं है, फोरम का आइडिया है। उसने बोला कि उसको इरिटेट होने दो। फोरम ने बोला ये सब करेगा तो ही आज तेरे को नाश्ता मिलेगा। ज्यादा है, अभी ज्यादा हो गया ना? बस यही रखते हैं। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। कैसा था मॉर्निंग? एकदम मस्त। ब्युटिफुल व्यू, ब्युटिफुल पीपल, बट दे आर Beautiful बस्टिंग balloons. बलून्स। और ही बघा आमची परी, तिला काढायचे फोटो। गुड मॉर्निंग. झोप लागली? येस, एकदम छान रिलॅक्स केलं आहे. सो अनदर डे, ब्युटिफुल डे अँड वेकिंग अप विथ ऑल द ब्युटिफुल पीपल. सो येस, होप सो तुमचा पण दिवस एकदम छान जात असेल आणि हॅव अ नाईस डे आहे. सो येस, वी आर हॅव्हिंग अ ग्रेट टाइम इन टॅमरिन रिट्रीट. आणि ज्यांना माहीत नसेल की टॅमरिन रिट्रीट काय आहे, तर खाली ना डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. लास्ट टाइम आम्ही जेव्हा इथे व्हिजिट केलेलं तेव्हा पूर्ण एक टूर दिलेला. सो डू वॉच. बट तरी तुम्हाला आज मी एक सांगेल की इथे 2 वरती मचान आहेत, खाली एक रूम आहे, समोर जे आहे ते डायनिंग एरिया आहे. त्या साईडला त्यांचं ओपन स्पेस आहे जे सो जिथे ते त्यांचे काहीतरी त्यांचे लाईव्ह सेशन्स वगैरे असतात ते त्या साईडला आहे. दिस इज द किचन. आणि ते खाली अजून 3 रूम्स आहेत आणि तिथे ना ते वॉलवरती आर्ट बनवत आहेत. सो ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेल. आणि थोडंसं पुढे गेलं की पूल आहे, सो ते सुद्धा दाखवेल. आणि इंडोर गेम्स आर ऑल्सो देयर. ए थोड़ा नाश्ता करने के बाद विल गो पूल साइड, विल सिट देयर. उनका आर्ट भी देखना है मुझे. ये तो परी कितना क्यूट दिख रही है यार. अंकित कैसे संभालता है तू इसको? इतने ब्यूटीफुल परी को कैसे संभालता है? क्यूटनेस ओवरलोड वाली लाइफ है. ये बेचारे क्यूट जलपरी और ऐसा जलपरा में। ए नहीं अंकित, ऐसे कैसे बोल सकते? इतना हैंडसम जलपरा है. चल तुम्हाला डान्स सर आम्ही सगळे चाललो आहोत ब्रेकफास्टला. त्यात आमची फक्त नायसाच रेडी आहे. हळूहळू चाला नायसा. सो कालचा ब्लॉग जर कोणी पाहिला नसेल तर नक्की बघा. अमेझिंग टाईम आम्ही स्पेंड केलेला आहे विथ ऑल द यूट्यूब अँड इंस्टाग्राम फॅमिली. आणि खूप मजा केली, खूप हसलो, खूप नाचलो, खूप सारे गेम्स खेळले. खूप लोकांनी मस्त मस्त गिफ्ट्स प्राईजसुद्धा विन केलेले आहेत. गुड मॉर्निंग. कशी झाली? झोप लागली का? मस्त. मी तुम्हाला विचारायला पाहिजे. आम्ही तर टॅमरिन रिट्रीट मध्ये आलो आणि झोप नाही लागणार असं होऊ शकतं का? शांत आहे ना मम्मी? एवढं शांत नाही बाबू. ठीक आहे वा. आणि माझे विंग्स जाते नाहीसाकडे. क्यों? बाबू दे ना, बाबू घालू दे ना मावशीला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोप लागली का काका? नाही लागली, खरं सांगू तर नाही लागली. आज पण आहे ना तुमचं परत? जरा जास्त आहे पण होईल. आब्रकडाब्र. सो तिथे आहे प्लेइंग एरिया. दिस इज द पूल. आणि ते सुद्धा तुम्ही मस्त सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे जिथे बसू शकतात.
हे हिला कोणी शिकवलंय असं? जो फोटोग्राफी निकालता है उसको ही वही पोज सजेस्ट करता है। ये कहाँ पे डालने वाली है? ऐसे धक्का मारो एवढे किडे आहेत ना अंकित मध्ये, सिरियसली। अरे तेरी वाइफ है वो। इसके लिए धक्का मार सकते हो, दूसरी वाइफ को नहीं मार सकते ना। नंबर ना चाहिए नंबर ना तू क्या थी न्यू बनवाया। सो हा ब्युटिफुल आर्ट त्या दोघांनी बनवलेला आहे आणि आता अजून तिथे सुद्धा करणार आहेत। आणि आता आम्ही निघालो आहोत। लेट्स सी पुढे आमचे काय प्लॅन्स आहेत, बट इट वॉज अ नाईस डे। फायनली आम्ही निघतो आणि अमेझिंग स्टे होता। बट निघता निघता आम्हाला समजलं की ह्यांच्याकडे इवन कांदे तुम्हाला मिळतील, लाईक यू कॅन बाय, आणि वेगवेगळे पापड जे आपल्याला युजली अलिबागच्या मार्केटमध्ये मिळतं। सो अलिबाग इज हिअर फ्रॉम लाईक 20 to 25 मिनिट्स फार, बट जर तुम्हाला मार्केटमध्ये एंटर नसेल करायचं देन दिस इज रिअली व्हेरी गुड ऑप्शन। तुम्हाला इथल्या इथे या सगळ्या गोष्टी मिळतील आणि मस्त मनसोक्त असं सगळं घर घेऊन तुम्ही घरी जाऊ शकता। आणि मी किती खुश झाली आहे, कारण मला हे स्पेशली हवं होतं अलिबागवरनं। आणि त्याचबरोबर मी इकडे इवन पापड बघतीये, तांदूळचे पापड आहेत, गार्लिक आहे, ठेचा पापड आहे, पालकचं पण आहे। खूप सारे वेगवेगळे व्हरायटीज आहेत। पण आय एम वेटिंग फॉर बटाटा पापड जस्ट फॉर नायसा, बिकॉज तिला ते आवडतं। सो आता काशी गेलं जायचं आहे बटाटा पापड। बट थँक्यू। सो आम्ही जेवलो पतंग या हॉटेलमध्ये, अलिबागमध्ये आम्ही आलेलो। लाईक आम्ही जिथे स्टे करत होतो इट्स मांडवा साईड ना, मांडवा मी था ना तेव्हा। आणि आम्ही अलिबागमध्ये खास फिश खायला आलो। आणि पहिले आम्ही जाणार होतो सन्मान, पण खूप गर्दी, एवढी गर्दी कारण आज संडे आहे। त्याच्यानंतर धनश्री जी काल आलेली तिला मी विचारलं, परत शी स्टेज इन अलिबाग, तर तिने आम्हाला 1-2 ऑप्शन सांगितले। एक मेजवानी होते, एक पतंग होतं। सो आम्ही पतंग चूज केलं। आणि फूडचं बोलाल तर काय बोलाल? गुड फूड, फिश फूड इज रेकमेंडेड बट क्वांटिटी आणि सर्व्हिस पण खूप स्लो आहे, बट फूड क्वालिटी इज रिअली व्हेरी गुड। सो यू कॅन ट्राय फिश थाली अँड चिकन थाली। आम्ही चिकन थाली खाल्ली आणि फिश थाली खाल्ली आणि टेस्ट अमेझिंग टेस्ट, पण क्वांटिटी वाईज खूप कमी। म्हणजे जर आपण बॉम्बे साईडला वगैरे असं खाल्लं तर आपण एक थाळीमध्ये 3 people कॅन ईट, तेव्हा सुद्धा थोडंफार राहते। इथे म्हणजे आम्ही तेच विचार करून 2 फक्त थाळी मागवल्या आणि असं झालं की आम्ही शेअर करू, पण क्वांटिटी आम्हाला खूप कमी वाटली, पण टेस्ट खूप छान आहे। बट जर कोणी एक पर्सननी जर खाल्ली ना तर मग त्यांना पुरेल ती। आणि दुसरी गोष्ट मेन फिश चिकन थाळी 250 रुपीज, मी एवढी कमी कधीच नाही बघितली कॉस्ट त्याची। सो छान होती पण। आणि ह्या दोघांनी व्हेज खाल्लंय, तुमचं कसं होतं व्हेज? वेज वॉज गुड, वेज वॉज एक्सट्रीमली नाइस। और ऐसा देखो वो राइम करना था ना, काय राइम? क्वांटिटी है कम लेकिन एक मिनट नाही सा, एक मिनिट का क्या बोला तेरे राइम? टेस्ट है यम लेकिन क्वांटिटी है कम। क्वांटिटी हे मी मगाशी बोलले है दम।
सो प्लीज कम टू पतंग. म्हणजे व्हेजिटेरियन लोक पण येऊ शकतात, नॉन व्हेजिटेरियन लोक सुद्धा येऊ शकतात. छान आहे. फक्त आमचा प्रॉब्लेम असं झालं की आमची कंप्लेंट ती आहे ती म्हणजे सर्व्हिस खूप स्लो आहे. खूप म्हणजे खूप स्लो. म्हणजे आपण खूप जर आपल्याला भूक लागली असेल ना तर फार गडबड होणार आहे. हा नाही तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. ॲम्बियन्स पण जो आपला असतो बेसिक तसाच आहे, बट छान आहे. सो तुम्ही कधी आलात तर नक्कीच ट्राय करू शकतात. आणि लास्ट टाइम आम्ही फुलोरा ट्राय केलेला, तो सुद्धा खूप छान होता. अँड नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स होम. घर जा रहे क्या? Yes, we go back to Bombay. Bombay, we are coming. See you soon. बराबर जा रहे क्या? And Sunny is driving. Sunny is asking हम बराबर जा रहे क्या नहीं. कोणते पापड आहेत? बटाटा हा एक आहे. अजून कोणते छोटे आहेत का आपले? हे बटाटा आहे. बटाटा मिरचून द्या. आणि अजून सल्ली वगैरे आहे बटाट्याची. त्याच्यात काय फरक आहे बटाट्यामध्ये? ये भी अच्छा रहता है, आंबा पोळी. आंब्याची पोळी पण घे, आंबोळी पण घे. असेल तेवढं विचार. एवढं कॉस्टली दादा? एवढं महाग आहे आंबोळी? आंबोळी बी 250 रुपीज. एवढं का महाग? आंबोळी एक नंबर आहे इथे. पण ह्याच्यात काय टाकायचं? पाणी टाकून करायचं हो का? हो, पक्का नाही. फक्त मीठ टाकायचं चवीप्रमाणे. अच्छा. नॉर्मल मीठ टाकायचं. एक हे आणि एक ते पापडचं पाकिट. काय तुझं आहे? एवढं घेतलं तू? कोणती बोलतो आंबापोळी? हे का छोटे? ही पण आहे ना? ही बर्फी सारखी येणार. ही बर्फी सारखी येणार का? खायला मस्त. हे उन्हात सुकवतात त्या नाही आहेत का? फणसपोळी पण खूप आहे. त्यामुळे संपल्या होत्या त्या उन्हाचं पोळ्या. तुम्हाला वेगळं चिप्स आहेत फणस तळले. हे पण छोटे छोटे. ही 5 वर आहे. हे 50 वर आहे. ठीक है. इसमें सब पहले में डाला है बिल, बिना बिल के. आंबा गोली करायचं बिल करा. ए नाही सगळं बिल करायचं ते इथे. हे पण ये नहीं है उसमें. अरे थांब ना, बिल कर. तिकडे येणं शक्य नव्हतं तर मी आता सनी दादाला बघितलं. लांबून बघितलं आम्ही दोघे पण. गाडी तिथेच आहे. आम्ही उतरून लवकर आलो तुला भेटायला. म्हटलं ताई तुम्ही कुठले? आम्ही नंबर करायला चाललो. सब जानते थे तुझे भी. फॉलो कर रहे. कसं झालं मेकअप? छान झालं एकदम. खूप भारी वाटलं ना. कालच भेटायचं होतं. उद्याचा व्लॉग बघा. खूप धमाल केली. नाही सा काकू ते असू दे, एवढं नाही विचार करायचा. 600. मी बोलो मला कधी एवढ्या लांबू तिने ओळखलं नसेल. ती तेवढ्या लांबू ओळखलं. मी ते मला पळत का झाली? आम्ही दोघी किती पळालो माहिती का? मी बघत होती माझ्यामुळे ही बघायला लागली. मी कावरावर कशी झाली तुमची अलिबाग? काय झालं? इथे घर आहे ना. अच्छा इथेच राहतं. स्टे करताय? नाही आम्ही 3 दिवस इथेच आहे. मित्राचं फार्म हाऊस आहे ना इथे. एकदम 1 एकर मध्ये जागा आहे. जेवण स्वतःच. दिस इज ऑथेंटिक आंबावाडी. सो मी मस्त शॉपिंग केलेली आहे. म्हणजे तिथे गेल्यावर असं वेड्यासारखं होईला शिकाय.
तिथे गेल्यानंतर ना असं काही सुचतच नव्हतं की काय घ्यायचं आहे. कोकम सरबत, त्याच्यानंतर बटाट्याची पापड, मग लोणचं, वेगवेगळे मसाले, ओ माय गॉड एवढ्या साऱ्या गोष्टी. आणि ह्यांनी सुद्धा कोकम सरबत घेतलेलं आहे, सिरप घेतलेलं आहे, पापड घेतलं, मग ते आपले आंबावडी असतं ते फणस पोळी, आंबा पोळी, अशा गोष्टी. आणि आपले युट्यूब फॅमिली मेंबर सुद्धा आम्हाला भेटले. सो थँक्यू सो मच तृप्ती अँड फॅमिली. नाईसचा तुला काय गिफ्ट दिलं? काय गिफ्ट दिलं? थँक्यू. कसं ओपन होतं दाखव. आतमधलं कुठे गेलं? लॉलीपॉप होती, खाल्ली तिने. नाव आता आम्ही परत निघालोत आणि आम्हाला ना सगळ्यांना कोकम सरबत प्यायचंय किंवा नीरा असतं ना ते प्यायचंय. सो लेट्स सी ऑन द वे आम्हाला कुठे काय दिसलं तर आम्ही त्याचा एक हॉल्ट घेऊ. मध्येच काय स्नॅक्सची इच्छा झाली तर त्याचा पण थोड्या वेळाने हॉल्ट होईल. आणि अशा प्रकारे आम्ही आमची जर्नी कंटिन्यू करतो. सो यू पीपल मुंबई से खास दोस्त आ गए हैं. फायनली मला मिळालेलं आहे. हा बाबू, Come this side. It's damn tasty, guys. जे स्पीडनी तुमची रचना आहे आणि एका सिप मध्ये ये बॉटम्स अप अमेजिंग नाही. और एक पिएगा, मेरे को पता है. और एक पिएगा. नहीं बहुत अच्छा है. ये किसका है? First one is also good. मस्त आहे ना, छान आहे, काहीतरी वेगळं शेप आवडलं मला. ठीक आहे, हँडमेड बॅग आहे. झाड़ बहुत ही मजा. तुम लोग को फोटो लव एंजल फैमिली ट्री पाहिलं मी आल्यावर पाहिलं. सो आम्ही आता इथे हॉल्ट घेतलंय गो ग्रीन, जे की आहे कर्नाळा बर्ड सँच्युरी इकडे. आणि आम्हाला चहा, कॉफी, मग मस्त भजी हे सगळं खायचं होतं. आणि गो ग्रीन आम्ही ह्याच्या आधी सुद्धा आलेलो आहोत. खूप लोकांनी रेदर बघितलं सुद्धा असेल माझ्या व्लॉगमध्ये. अमेझिंग प्लेस आहे. लाईक इट्स बिटवीन द नेचर, असं तुम्ही एक वेगळंच फील करू शकतात इकडे. आणि इट्स ॲक्च्युली नर्सरी, ज्यात त्यांनी एक रेस्टॉरंट ओपन केलं आहे. थोड्याच दिवसानंतर एक स्टे ओपन करणार आहेत. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत. आणि इथे एन नंबर ऑफ ट्रीज तुम्हाला आहेत, विच यू कॅन बाय, विच यू कॅन प्लांट ॲट युअर होम. तुम्ही इकडनं घेऊन जाऊ शकता आणि छानसं लंच करू शकता, डिनर करू शकता. आणि इट्स अ प्युअर व्हेजिटेरियन. बट तुम्ही कधी इकडनं जात असाल लाईक पेण किंवा अलिबाग, देन डू विजिट दिस पेज, मस्ट रिकमेंडेड. आणि प्रत्येक जागेवर एवढं छान छान त्यांनी इवन बसायला केलेलं आहे. जसं की आता आम्ही इथे बसलेलो आहोत ट्रीच्या खाली. एवढं सुंदर वाटतंय ना. आणि आम्ही जेव्हा आधी आलेलो तेव्हा खूप वेगळं होतं आणि आता खूप चेंजेस झालेले आहेत. एवढ्या साऱ्या गोष्टी त्यांनी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत इथे. आणि
एवढी गर्दी आहे ना, पण ह्या सगळ्या नेचरच्या मध्ये काही समजत नाही आहे की किती लोक आतमध्ये आणि किती नाही, पण बाहेर सगळं पार्किंगवरनं समजतंय. पण खूप मस्त वाटतंय. इवन इथे एक ऑक्सिजन रूम आहे जिथे तुम्ही आतमध्ये जाऊ शकता प्लांट्सच्या मध्ये, वेर यू कॅन सीट अँड फील दॅट लाईक एक नेचर वाईब तुम्हाला मिळणार आहे आणि खूप वेळ तुम्ही ते टाईम स्पेंड करू शकतात. असंच कधीतरी तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर आलात तरी आरामात तुमचे 2 ते 3 तास इकडे निघून जातील. म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी सकाळ आणि संध्याकाळी आहे ना, मस्त. पण खूप छान वाटतं, एकदम खूप खूप मस्त वाटतं. कसं होता एक्सपिरियन्स गो ग्रीन? इट वॉज सुपर्ब. इफ यू आर अ चाय लवर, चाय लवर, तुम्ही जर चाय लवर असाल, तुम्हाला चहा जर आवडत असेल तर इकडचं चहा इज अ मस्ट ट्राय. मस्ट ट्राय म्हणजे ह्यांनी 2 वेळा पहिली आहे. इट इज व्हेरी सिंपल आहे. इट इज रियली गुड फूड अँड या इट इज फ्रेश. यू विल फील फ्रेश. येस येस, खूप मस्त आहे. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही ऍक्टिव्हिटीज लाईक नेचरच्या जवळ राहून असं एकदम फोटो सेशनसाठी पण खूप मस्त आहे. आता त्यांनी ते शॉपिंग वगैरे जसं की तुम्ही आता पाहिलं, मी बॅग घेतली आहे. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो डू विजिट हिअर. आणि आता मग ह्याच्यानंतर आम्ही आता इकडनं लगेच घरी जाऊ. मग फोरम आपली गाडी घेईल. धन्नो क्या फोरम कैसा था 2 दिन? मस्त, एकदम मस्त. खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही खूप छान हे 2 दिवस स्पेंड केलेले. ओके. अच्छा, food. सो दिस इज अ टॉक यार्ड. आणि आतमध्ये एक पार्टी हॉल आहे जिथे 50 to 60 मेंबर्स कॅन सीट. तर तुम्ही तुमचं पार्टी पण इथे अरेंज करू शकता. हे मला आवडलं हा. ओके, ऐसा तर नाईस ना. हे दिस इज सो गुड यार. हे मेडिटेशन यार है ना. नहीं कर सकते क्योंकि बहुत आवाज है. ये बेल बजा सकते क्या? सो ह्या प्लेसचं नाव टॉकयार्ड आहे, जसं की तुम्ही आत्ताच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल, आधीच्या क्लिप मध्ये. सो मी असंच फक्त विचारलं अंकितला की टॉकयार्ड का त्याने नाव ठेवलंय, की जस्ट बिकॉज टू हॅव दॅट म्हणतात ना सायलेंट कन्व्हर्सेशन असतं ना. कारण इथे ना त्यांनी सगळीकडे ते बोर्ड्स लावले जिथे ती माहिती लिहिली त्या प्रत्येक प्लांटची. सो आय थॉट लाईक दॅट. हा काय माणूस बोलतो, ही प्लेस फिमेल साठी आहे म्हणून टॉकयार्ड. काय सदुंड इसको काहीही बोलू शकतो. मतलब सिर्फ फीमेल्स बातें करते क्या बहुत? कालच्या ब्लॉग मध्ये कोण जास्त बोलत होता? कालच्या बट दिस इज अमेझिंग प्लेस. खूप आवडलं मला, है ना. ब्युटिफुल प्लेस. You all should come. It is filled with so much greenery, you can see. So finally आम्ही घरी पोचलेलो आहोत अँड बॅक टू आवर रुटीन. सगळं काही आपल्या जागेवर गेले. क्लोथ्स जे वॉश करायचे ते वॉशिंग मशीनमध्ये आहेत. बॅग जागेवर गेली आहे. कांदे जेवढे घेतले ते सगळे सॉर्ट केले आणि लावूनसुद्धा टाकले आहेत वरती. असे मस्त हँग केलेत जसे मी युजली लावते. आणि अर्धे मी आईसाठी आणलेले, सो ते मी तिला नंतर जाऊन देईल. सो ऑलमोस्ट गोष्टी सगळ्या जागेवर गेलेल्या आहेत आणि अमेझिंग टाईम आम्ही स्पेंड केलं. हे 2 दिवस खूप सुंदर होते. आणि जर अजून कोणी कालचा व्लॉग पाहिला नसेल तर नक्की बघा. आम्ही खूप धमाल केली, म्हणजे खूप धमाल केली आहे. मला एक्सपेक्टच नव्हतं की एवढी धमाल आम्ही करू ॲक्च्युली. अँड ऑफकोर्स मी कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बोलली की टीम वर्क फार गरजेचं आहे. एका टीममुळे एवढं सगळं काही पॉसिबल झालं. अँड थँक्स टू काका आणि काकी टॅमरिन रिट्रीट
की तुम्ही आम्हाला एवढं छान लोकेशन दिलं जिथे आम्ही आमचं फर्स्ट मीटअप करू शकलो आणि खूप छान पार पडला तो मीटअप. एनिवेज, सो चला, उद्याचा एक नवीन दिवस असेल. आय होप तुम्हाला हे 2 दिवसाचे व्लॉग्स आमचे आवडले असतील. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.